राजाभाऊ आम्हाला तुमचा अभिमान आहे तुर्तास तरी, की आज हे जरी अश्रू ढाळत असले तरी ते काय उद्या टिकतीलच वगैरे असं काही नाही. मरेपर्यंत मला माझ्याकडे हे राजकीय पद राहिलं पाहिजे. तेव्हा त्या दोघांनीही राजीनामा दिला होता. त्यांची जी भूमिका होती ती प्रामाणिक होती. राजाभाऊ वाजेंना तुम्ही घेऊन या सोबत, मी त्यांच्याबरोबर यायला तयार. वयाने साठी गाठलेला माणूस एखादा राजकीय निर्णय घेण्यासाठी जेव्हा असं म्हणतो की माझ्या वडिलांना विचारून सांगतो, हे त्यांची भूमिका ही बदलण्यास भाग पाडली जाऊ शकतं. खरं तर ज्या पद्धतीनं ठाकरे सेनेतले 6 खासदार फुटून शिंदेकडे जाण्याच्या मार्गावर होते, या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे राजाभाऊ वाजे, जे नाशिकचे खासदार आहेत त्यांची. पण राजाभाऊ वाजे यांनी पुढे आपली भूमिका स्पष्ट केली. ते ठाकरेंसोबत राहणार आहेत. मी निष्ठावान आहे, अशी एकूणच त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. पण या सगळ्यामध्ये असंही सांगण्यात आलं, राजाभाऊंचे वडील जे आहेत स्वतः प्रकाश वाजे, हेही मीडिया समोर आले. त्यांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी म्हणजे अक्षरशः एप्रिल महिन्यामध्ये त्यांच्या घरी ठाण्यातून एक शिष्टमंडळ किंवा काही लोक त्यांच्या घरी गेली होती. बऱ्याच ऑफर्स त्यांनाही देण्यात आल्या. पण त्यांनी आपली शेती किंवा आपलं जे काही व्यवसाय आहे तो सगळा त्यांना दाखवला आणि त्यांना सांगितलं की आमचं सगळं जे काही आहे ते घरी सगळं आम्हाला बऱ्यापैकी सगळं चांगलं आहे आमचं आणि आम्हाला काही गरज नाहीये या ऑफर्सची. आणि हे सगळं करून त्यांनी ऑफर धुडकावून लावली. आणि या सगळ्यामुळे राजाभाऊ वाजेंची जेवढी फुटलेल्या खासदारांची चर्चा नाही, तेवढं ठाकरेंसोबत राहिल्यामुळे राजाभाऊ वाजेंची चर्चा होतीये. आणि या सगळ्या राजाभाऊ वाजे का शिंदे गटात गेले नसतील किंवा शिंदे गटात गेले असते तर नाशिकमधलं स्थानिक राजकारण पाहता त्यांना काही अंतर्गत संघर्षाला सामोरं जावं लागलं असतं का राजकीय नेत्यांसोबतच्या. आणि असे अनेक प्रश्न आहेत ज्यावर आपल्याला चर्चा करायची आणि त्यासाठीचा आजचा हा न्यूजरूम. नमस्कार, मी शीतल आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सचिन अहिरराव सर जोडले गेले. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं ऑड इव्हनच्या विशेष भागात. नमस्कार. सर, मी बोलले तसं की जेवढे खासदार फुटले ठाकरे सेनेचे, त्यांची जेवढी चर्चा नव्हती तेवढे जे ठाकरे सोबत राहिले त्या राजाभाऊ वाजेंची चर्चा सुरू आहे. पण नेमके कोणते फॅक्टर्स महत्वपूर्ण ठरले ज्यामुळे वाजे फुटले नाही किंवा शिंदेकडे गेले नाही? याच्यामध्ये सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्वतः राजाभाऊ वाजे असतील किंवा त्यांचं वाजे कुटुंबीय असेल, हे व्यावसायिक राजकारणी नाहीयेत. म्हणजे सध्या राजकारणाचा जो व्यवसाय आहे किंवा राजकारणाला जे करिअर म्हणून बघितलं जातं, त्याप्रमाणे तशी त्यांची राजकारणाच्या विषयी धारणा नाही किंवा तशी त्यांची राजकारणाविषयीची भूमिका नाही. परवा जेव्हा उद्धव ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यात राजाभाऊ वाजे बाजूला बसले होते आणि त्यांचे डोळे पाणावले होते, असं काही दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झालं. आणि त्याच्यावरच्या कमेंट्स बऱ्यापैकी वेगवेगळ्या पद्धतीच्या होत्या. त्याच्यात काही कमेंट्स अशा होत्या की शेजारी बसून अश्रू ढाळणारे नंतर मग आपल्याला दगा देतात किंवा धोका देतात किंवा नंतर तेच खरे गद्दार ठरतात. कारण नाशिक मधल्याच काही नेत्यांविषयी शिवसेनेच्या पहिल्या फुटीच्या वेळेस अक्षरशः असं झालेलं आहे. म्हणजे ठाकरेंच्या बाजूला पत्रकार परिषदेत बसलेला नेता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गुवाहाटीला जाऊन तिथे त्यांच्याबरोबर सामील झाला. त्याच्यामुळे कमेंट करणाऱ्यांचा जो एक सरसकट दृष्टिकोन आहे तो या घटनांमुळे झाला. आणि राजाभाऊ वाजेंच्या बद्दलही तशा काही कमेंट्स बऱ्यापैकी आल्या की आज हे जरी अश्रू ढाळत असले तरी ते काय उद्या टिकतीलच वगैरे असं काही नाही. त्यावेळेसच माझ्या मनात असा विचार आला होता की या कमेंट्स किंवा हा दृष्टिकोन कदाचित राजाभाऊ वाजे असतील किंवा वाजे कुटुंबीय असेल यांच्या बाबतीत लागू होणार नाही. आणि ते जे काय बोलतायत किंवा जे काय दाखवतायत ते त्यांचं आतलं जे आहे तेच दाखवतायत. त्यांच्या मनापासून ते ती भूमिका मांडतायत असं माझं तेव्हाही विचार होता. आणि नंतर तो बऱ्यापैकी 2-3 दिवसाच्या घडामोडींनंतर ते बऱ्यापैकी खरंही ठरलं की त्यांची जी भूमिका होती ती प्रामाणिक होती आणि ठाम होती ती भूमिका. तुम्ही जसा उल्लेख केला की ते मनातून होतं कुठेतरी त्यांची जी भूमिका होती, तशीच कुठेतरी एका वाक्यात राजाभाऊ वाजेंनी सुद्धा बोलून दाखवलं की त्रेतायुगात असतो तर मी सुद्धा छाती फाडून दाखवलं असतं माझ्या हृदयात किंवा माझ्या मनात कोण आहे. आणि ते खरं तर तुम्ही म्हटलं त्या वाक्याला खरं तर अगदी तत्वदत्त जुळतं. पण असंही बोललं जातंय जर राजाभाऊ वाजे शिंदे गटात गेले असते तर त्यांना नाशिकमध्ये जे काही नेते आहेत, हेमंत गोडसे असतील किंवा माणिकराव होकाटे असतील आणि अर्थी गिरीश महाजन सुद्धा असे पालकमंत्री आहेत ते सुद्धा असते, तर त्यांच्यासोबत मित्र पक्षातलेच नेते म्हणून एक संघर्ष करावा लागला असतो, अंतर्गत संघर्ष. मग हे पाहता कुठेतरी राजकीय स्पेस टिकून ठेवण्यासाठी त्यांनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला असावा का? कारण अशा चर्चा सुरू आहेत सोशल मीडियावर सुद्धा. तोच एक मुद्दा आहे तो. आणि मला असं वाटतं की राजाभाऊ वाजेंचं आत्ताचं जे सगळा विषय आहे किंवा जे प्रकरण आहे ते निव्वळ या एकमेव
सूत्राच्याच भोवती फिरणार आहे की वाजे हे व्यावसायिक राजकारणी नाहीयेत. आणि हा जो संघर्षाचा मुद्दा आहे, जर तरच्या असेल किंवा राजकीय आडाखे जर बांधायचे असतील तर निश्चितच सध्या विद्यमान खासदार असलेला कुठलाही नेता जर एखाद्या दुसऱ्या पक्षात गेला तर त्या पक्षातले जे खासदारकीचे दावेदार असतात किंवा यापूर्वी खासदार राहिलेले असतात, पराभवामुळे त्यांना परत पुढच्या इलेक्शनची आस असते की आपण खासदार होऊ किंवा वेगवेगळे जे काही पद असतात पक्षामधले, त्याच्यामध्ये एक वाटेकरी निर्माण होतो आणि ती अस्वस्थता त्या पक्षामध्ये निश्चितच होते. आणि त्यातही खासदारकीच्या पदावर असलेला एखादा नेता जर एखाद्या पक्षात गेला तर निश्चितपणे त्याचा राजकीय वाटा त्याला द्यावा लागतो, जो इतरांच्या पदरात पडणार असतो. मला असं वाटतं की ही जर तरची गोष्ट आहे. मुळात राजाभाऊ वाजे हा अतिशय वेगळ्या पद्धतीचा राजकारणी आहे. जसं मला त्यांच्याशी बोलताना किंवा माझ्याकडे जी त्यांच्याबद्दलची माहिती आहे किंवा जो अनुभव आहे, तर त्याच्यावरून मला असं वाटतं की राजाभाऊ वाजे हा अतिशय वेगळ्या पद्धतीचा माणूस आहे. आणि आपण अन्य राजकीय पक्षात जाऊन आपली स्पेस टिकवून ठेवू किंवा आपली स्पेस टिकवता नाही येणार असा काही विचार त्यांच्या बाबतीत असेल किंवा त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. मला इथे एक सुरुवातीला एक उल्लेख करावा असा वाटतो किंवा मी तो आपल्या सगळ्यांसोबत शेअर करू इच्छितो. मध्यंतरी एका कुठल्याशा कार्यक्रमाच्या निमित्ताने राजाभाऊ वाजे तिथे आले आणि मी त्या कार्यक्रमामध्ये होतो आणि अगदी छोटा कार्यक्रम होता, फार काही मोठा कार्यक्रम नव्हता. आणि तिथे सहज आमच्या अशा गप्पा सुरू झाल्या. राजाभाऊ वाजे होते, आणखी एक दोन लोक होते तिथे. तर त्याच्यामध्ये राजाभाऊ वाजेंच्या बोलण्यामधून असं येत होतं की मी देशातल्या सर्वोच्च सदनामध्ये पोहोचलो, ही माझ्यासाठी फार मोठी अचिव्हमेंट आहे. मुळात तो विषय अशातून सुरू झाला की राजाभाऊ वाजेंना सातत्याने कुंभमेळ्याचं जे नियोजन सुरू आहे, ते नाशिकचे खासदार आहेत. केंद्र सरकारचा प्रचंड मोठा निधी कुंभमेळ्यासाठी येतो आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा ते खासदार असून सुद्धा त्यांना वारंवार सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या ज्या काही बैठका असतात, जे काय सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित घडामोडी शासकीय पातळीवर होतात, त्याच्यात त्यांना डावललं जातं किंवा ऐन वेळेवरती अगदी नाममात्र त्यांना निमंत्रण दिलं जातं आणि अक्षरशः त्यांना खड्यासारखं सिंहस्थाच्या कुंभमेळ्याच्या नियोजनातून बाजूला काढून ठेवलेले सत्ताधारी पक्ष आहेत. सूत्र ते होतं चर्चेचं आणि त्याच्यातून तो विषय निघाला होता. तर ते असं म्हटले की ठीक आहे ना, नाही बोलत, मला जिथे काही संधी मिळते, मला जिथे व्यासपीठ मिळतं, तिथे मला जे चुकीचं होताना दिसतंय तिथे मी ते माझं ठामपणे माझं म्हणणं मी मांडतो. मला फार त्यांनी नाही बोलवलं, कुंभमेळ्याला बैठकांना बोलवलं नाही, मान सन्मान दिला नाही, तरी मला काही फार फरक पडत नाही. आणि तिथून तो विषय सुरू झाला आणि त्याच्यात त्यांच्या बोलण्यातून असं आलं की मी देशाच्या सर्वोच्च सदनामध्ये पोहोचतोय, याच्या पुढे याच्यापेक्षा मोठा सन्मान काय असू शकतो, असं ते मला म्हटले. भले मी विरोधी पक्षात असेल, भले मी मंत्रीपदी नसेल किंवा माझ्याकडे काही हे नसेल, पण खासदारकी आहे. एवढ्या मोठ्या मतदारसंघाची, देशातल्या इतक्या महत्वाच्या मतदारसंघाचा मी खासदार म्हणून त्या सदनामध्ये जेव्हा बसतो तेव्हा मला असं वाटतं की मी खूप अचीव्ह केलेलं आहे. दुसरं त्यांच्या बोलण्यातून असं आलं की मला फार मोठमोठ्या गाड्या, डामडौल यांची अजिबात मला आवड नाही किंवा मला यांचा काही शौक नाही. फार मोठी गाडी घ्यायची, 1 कोटीची 1.5 कोटीची गाडी घ्यायची, तिच्यात फिरायचं. साध्या ते इनोव्हा मध्ये फिरतात. मतदारसंघ प्रचंड मोठा आहे, त्याच्यामुळे तशी किमान तेवढी गाडी जी लागते तेवढी ती वापरतात. त्यांचा पेहराव अतिशय साधा आहे. आणि ते असं म्हणते की मला फार काही आता मिळवायची आसुशी राहिलेली नाहीये. म्हणजे आर्थिक गणित असतात राजकारणामध्ये, सत्ता मिळाली तर आर्थिक सुबत्ता येते. ती कुठल्याही मार्गाने असेल, वैध मार्गाने असेल, अवैध मार्गाने असेल, पण आर्थिक सुबत्ता मिळवण्याची त्यांना आस नाही, त्यांना सत्तापद मिळवण्याची आस नाही. आणि अनेकांना असं वाटतं की मी आता एकदा खासदार झालो की मरेपर्यंत तर आयात मला माझ्याकडे हे राजकीय पद राहिलं पाहिजे. तसंही त्यांचं नाही किंवा मग नाशिककर एका खासदाराला दुसऱ्यांदा निवडून देत नाहीत. हा जो हे आहे, हा जो एक थंब रूल आहे किंवा हे जे एक प्रथा आहे, तर ती मला मोडायची, मला विक्रम करायचा आहे, असंही त्यांच्या याच्यात काही नाही. त्याच्यामुळे ते बोलताना असं म्हटलं की मला हे जे मिळालंय हे खूप मिळालंय. दुसरी गोष्ट, मला कुणालाही माझा राजकीय वारस म्हणून प्रस्थापित करायचं नाही. राजाभाऊ वाजेंना 2 मुली आहेत, त्या दोघींचे लग्न झालेले आहेत आणि ते असं म्हटले की त्या दोन्ही अतिशय त्यांच्या संसारात सुखाने नांदतायत, अतिशय उत्तम आहे. त्या दोघांचे पती जे आहेत, म्हणजे त्यांचे दोन्ही जाऊ, हे अतिशय उच्च प्रशासकीय पदांवरती कार्यरत आहेत. त्याच्यामुळे मग मी त्यांना कमवून मी त्यांना काय देणार, ते स्वतःच इतके संपन्न आहेत. त्याच्यामुळे मला त्यांच्यासाठी काही कमवायचं नाही. मला माझा राजकीय, मला मुलगा नाही, मला माझ्या मुलाला प्रस्थापित करायचंय माझ्या नंतर, असं नाही. त्याच्यामुळे मला राजकीय महत्वाकांक्षा तशीही काही नाही. मला पुढच्या खासदारकीला तिकीट नाही मिळालं
मिळालं तरी मी ते लढेलच का याची काही खात्री नाही. त्यांच्या बोलण्यात असं येतं की ते खासदारकी लढणार पण नाही. अशा ह्या ज्या सगळ्यांची गोळाबेरीज आहे आणि मुळात वाजे कुटुंबीय हे नाशिक जिल्ह्यातलं सिन्नर तालुक्यातलं अतिशय संपन्न आज नाही गेल्या 3-4 पिढ्यांपासून राजकीय दृष्ट्या सांपत्तिक दृष्ट्या अतिशय संपन्न असं कुटुंबीय आहे. आपल्या बोलण्यात मगाशी जे आलं तुम्ही म्हणालात की ठाण्याहून एक शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी त्यांना शेती दाखवली राजाभाऊंच्या वडिलांनी. प्रकाश भाऊ वाजे असं त्यांचं नाव आहे. तर ती शेती जी आहे तर ती त्यांची आज किंवा ते आमदार खासदार झाल्यावर कमावलेली घेतलेली शेती नाही. जसं आजकालचे नव पुढारी जे आहेत किंवा नव नेते जे आहेत ते जमिनी घेत सुटतात शेकडो शेकडो एकर, तसं त्यांचं नाही. त्यांची 3-3 पिढ्यांपासूनची ती संपत्ती. मुळात राजाभाऊ वाजे हे राजकारणात येण्यापूर्वी अतिशय उत्तम व्यावसायिक होते. त्यांचा पेट्रोल पंप आहे सिन्नरला आणि उत्तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा त्यांचा पेट्रोल पंप होता. त्यांची शेती अतिशय उत्तम पद्धतीने ते करत होते. राजाभाऊ वाजे हे मुळात व्यावसायिक आहेत आणि त्यांचा व्यवसाय अतिशय उत्तम होता की राजकारणात आल्यानंतर कदाचित त्यांच्या पेट्रोल पंपावरची पकड सुटली किंवा व्यावसायिक पकड त्यांची थोडी सुटली असेल, पण त्यांना इतर दुसऱ्या मार्गाने संपत्ती कमवायची तशी काही गरज नाही. त्याच्यामुळे हे जे सगळं आहे आणि माणूस इतका साधा आहे राजाभाऊ वाजे. ते मला असं म्हटलं तेव्हा म्हटलं की मी दिल्लीला ते आमदार होते सिन्नरचे त्या काळात सुद्धा ते 5 वर्षात कधीही दिल्लीला गेले नाही. कधीही दिल्ली दरबारी जाऊन त्यांनी मुजरा घातला नाही. आणि ते असं म्हटले की मी खासदार म्हणून जेव्हा निवडून आलो तेव्हा मी प्रथम दिल्लीला गेलो आणि जाताना मी ट्रेननी गेलो आणि येताना फार मला आग्रह केला माझ्या पुतण्यांनी किंवा त्यांच्याबरोबर कोणी होते त्यांनी. त्याच्यामुळे येताना विमानाने आलो आणि तेव्हा पहिल्यांदा मी विमानात बसलो. इतका साधा माणूस आहे त्याला कुठल्या अंशाला तो कसा काय बळी पडू शकतो. त्याच्यामुळे हे जे राजकीय आडाखे मांडले जातात की ते याच्यामुळे झालं असेल त्याच्यामुळे मुळात हे जे त्यांची सगळे स्ट्रक्चर आहे, त्यांचं पर्सनल स्ट्रक्चर आहे, त्यांचं फॅमिली स्ट्रक्चर आहे, त्यांचं जे वैचारिक त्यांची जी बांधणी आहे ती या सगळ्यातून आलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं हे जर जाणून घेतलं तर त्यांची भूमिका आपल्याला जास्ती योग्य तऱ्हेने समजून घेता येईल. सर तुम्ही यामध्ये अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला जसं की मागच्या काही पिढ्यांबद्दल तुम्ही बोललात की पूर्वापार चालत आलेले सगळे व्यवसाय वगैरे त्यांचे आहेत, संपन्न कुटुंब आहे वाजे कुटुंब. या सगळ्यामध्ये मला त्यांच्या कुटुंबातल्याच एका घटनेचा उल्लेख करायचा आहे. त्यांच्या आजी ज्या होत्या त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांच्या नगराध्यक्ष पदाचा त्याग करून त्या तुरुंगातही गेल्या होत्या आणि आत्ताची वाजेची जी भूमिका आहे ती सुद्धा त्यागाचीच दिसते. मग हा सगळा वारसा तिथूनच चालत आलेला आहे का त्यांच्याकडे? आणि जरी वारसा चालत आला असला तरी आपण म्हणतो की अनेक म्हणजे मागच्या पिढ्यांपासून ते राजकारणात संपन्न कुटुंब आहे, मात्र तरी सुद्धा स्वतः राजाभाऊ वाजेचे आहे ते फार खुशीने राजकारणात उतरल्यात दिसलं. हा सगळा वारसा तिथूनच आलेला आहे का राजाभाऊकडे? निश्चितपणे वारसा तिथूनच आलेला आहे. अगदी आपण खूप मागे गेलो प्रजा समाजवादी पक्षाशी त्यांचं कुटुंब निगडीत होतं. एस.एम. जोशी किंवा अशी जी समाजवादी मंडळी होती, जी मोठी होती, थोर समाजवादी मंडळी होती, या सगळ्यांशी त्यांच्या कुटुंबाचा स्नेह होता, त्यांच्या कुटुंबाचे संबंध होते. आणि मुळात हा जो सगळा राजकीय पाया आहे हा राजाभाऊंचे आजोबा आणि त्यांच्या आजी यांनी तो रचलेला आहे. मुंबई प्रांत होता 1953 साली संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस. तेव्हा त्यांच्या आजी ज्या मथुराबाई वाजे या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या सिन्नरच्या. त्या काही महिला आरक्षण किंवा आता जशा सोडती निघतात नगराध्यक्ष पदाच्या तशा सोडती वगैरे काही नव्हत्या. आरक्षण नव्हतं. आरक्षण नसतानाही 1953 साली राजाभाऊंच्या आजी ह्या सिन्नरच्या नगराध्यक्ष पहिल्या नगराध्यक्ष झाल्या आणि मला वाटतं मी चुकत नसेल तर महाराष्ट्र प्रांतातल्याच पहिल्या नगराध्यक्ष महिला नगराध्यक्ष त्या होत्या. त्याच्यानंतर राजाभाऊंचे आजोबा जे होते शंकरराव वाजे हे सुद्धा पुढे 62 किंवा 60च्या दशकामध्ये तेही आमदार झाले. राजाभाऊंचे आजोबा जे होते राजाभाऊंच्या आजींचे जे भाऊ होते म्हणजे राजाभाऊंचे जे वडील आहेत त्यांचे जे मामा होते ते देखील तेव्हा 2 आमदार असायचे आणि सिन्नर आपला नाशिक मध्ये खूप मोठा मतदारसंघ होता. इगतपुरीपासून सिन्नर पर्यंत असा नाशिक विधानसभा मतदारसंघ होता. त्याच्यामध्ये 2 आमदारापैकी एक आमदार त्यांचे मामा होते संयुक्त महाराष्ट्राच्याच काळात. म्हणजे आजी नगराध्यक्ष झाल्या आणि मामा राजाभाऊंच्या वडिलांचे प्रकाश भाऊ वाजे जे आहेत राजाभाऊंचे वडील त्यांचे मामा आणि आई हे दोन्ही एकाच वेळेस ते तिकडे नगराध्यक्ष होत्या सिन्नरला आणि मामा आमदार होते. आणि संयुक्त महाराष्ट्राची जेव्हा चळवळ झाली तेव्हा त्या दोघांनीही राजीनामा दिला होता. त्या राजाभाऊंच्या आजी तर याच्यामध्ये गेल्या होत्या, जेलमध्ये गेल्या होत्या. राजाभाऊंचे त्याच्यानंतर हे पण होते त्यांच्या चुलत
काका पण आमदार होते, काकी पण आमदार होत्या. फक्त राजाभाऊंचे वडील जे आहेत प्रकाश वाजे हे नंतरच्या काळात सक्रिय झाले राजकारणात आणि राजाभाऊ हे व्यावसायिक होते आणि वडील राजकारणात सक्रिय असल्यामुळे राजाभाऊ वाजे फारसे राजकारणात सक्रिय नव्हते. हे बऱ्याच उशिरा राजकारणामध्ये आले किंवा माणिकराव कोकाटे जे आहेत आमदार सिन्नरचे यांच्याकडून 2009 साली प्रकाश भाऊ वाजे राजाभाऊ चे वडील यांचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर मग राजाभाऊ वाजे 2014 साली वडिलांच्या पराभवाचा हे करण्यासाठी 2014 साली ते राजकारणामध्ये आले आणि मग शिवसेनेच्या तिकीटावर ते निवडून आले. खरं तर सर आता आपण पाहिलं तर आपण जसं मागेही उल्लेख केला की अनेक ऑफर्स घेऊन त्यांच्या घरी काही लोक पोहोचली होती. त्यांच्या वडिलांनी खरं ती लोक कोण आहेत ना ते ओळखत नव्हते. मात्र ठाण्याचे होते ते गोमशाचं एवढं मात्र कळालं आणि त्यांनी ऑफर्सही बऱ्याच नेल्या होत्या. ही लोक नेमकी कोण असावी? शिष्टमंडळाला बोललं गेलं वगैरे वगैरे. ही लोक नेमकी असतील कोण? ठाण्याची जी लोक पोहोचली होती बांधणीच्या वेळी. मला असं वाटतं की हे जे घडामोडी राजकीय पक्षफुटीच्या विशेषतः ज्या घडतात तर त्या अचानकपणे सरफेस वर येतात आणि सगळ्यांना माहिती होतं की असं असं काहीतरी होतंय. पण त्याची पटकथा बऱ्याच आधीपासून लिहिली जात असते आणि निश्चितच म्हणजे निव्वळ ठाण्याचंच शिष्टमंडळ किंवा ठाण्याचेच लोक असं नाही तर राजाभाऊ वाजे आमदार झाल्यानंतर आता साधारणपणे 2 वर्ष खासदार झाल्यानंतर 2 वर्ष झाली. या पहिल्या 6 महिन्यापासून म्हणजे खासदार झाल्यानंतरच्या 6 महिन्यापासून भाजप राजाभाऊंना भाजपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याच्यानंतर ओमराजे निंबाळकर असे म्हणजे वदंता खूप आहेत. आता कसं आहे यातनं जर तरच्या गोष्टी जरी असल्या तरी कुठेतरी आग असली म्हणून तर दूर येतो असं आहे. चर्चा काय अशा अचानक निर्माण होत नाही. कर्णोपकरणी काही काही गोष्टी जातात आणि त्यातनं मग आपण काहीतरी मतितार्थ काढायचा असतो. तर 1.5 वर्षापूर्वीपासून भाजप राजाभाऊंना त्यांच्या पक्षात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती अंतर्गत वर्तुळात होती. तर ते ओमराजे निंबाळकरांनाही भाजपने अप्रोच केला होता असं सांगितलं जातं आणि त्यांनी असं सांगितलं भाजपला की राजाभाऊ वाजेंना तुम्ही घेऊन या सोबत, मी त्यांच्याबरोबर यायला तयार. हे 1.5 वर्षापासून प्रयत्न सगळे सुरू आहेत. असंही बोललं जातं सिन्नरच्या पंचक्रोशीमध्ये की 2 गाड्या आल्या होत्या आणि त्या गाड्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काय म्हणतात ते चलन भरलेलं होतं, नोटा भरलेल्या होत्या आणि त्या गाड्या आणून तिथे उभ्या केल्या होत्या. त्या गाड्या आणून उभ्या केल्यानंतर चर्चा झाली. होऊ शकतं. आत्ताच्या राजकारणाचा स्तर पाहता किंवा आत्ताच्या राजकारणाचं अर्थकारण पाहता हे सहज शक्य आणि होऊ शकतं ते आणि ते होतच. म्हणजे खुद्द राजाभाऊ वाजेंनी ते सांगितलंय, त्यांच्या वडिलांनी ते ऑन कॅमेरा सांगितलंय आणि सिन्नरला ठाण्याचे लोक आले ही गोष्ट आता जरी जगजाहीर झाली असली तरी आतल्या आत स्थानिक लोकांना जवळच्या लोकांना हे सगळं माहिती होतं की असं चालू आहे आणि निश्चितपणे ते एकनाथ शिंदेचे लोक राजाभाऊ वाजेंकडे आले असतील. असं तुम्ही उल्लेख केला की 1.5 वर्षापासूनच किंवा ही सगळी कथा आधीच लिहायला सुरुवात झाली असते वगैरे. पण जेव्हा राजाभाऊ वाजेंना या सगळ्या गोष्टी राजाभाऊ वाजेंसोबत ही सगळी काय म्हणतात आपण प्रयत्न होत होते त्यांना भाजपात घेण्यासाठी किंवा भाजपच्या लोकांकडून फोडण्यासाठी वगैरे. तर हे सगळं उद्धव ठाकरेंपर्यंत तेव्हाच पोहोचलं नव्हतं का? आणि जरी पोहोचलं असेल तरी उद्धव ठाकरेंनी मग याची कुठे काय म्हणतात एक दखल घेतली असावी का? आणि आता हे सगळं मोठं ज्या काही घडामोडी घडल्यात ते घडल्यात. त्यांनी ती भूमिका निश्चितपणे त्या पक्षाशी इतका एकनिष्ठ राहणारा माणूस आहे आणि त्याच्या संदर्भात जर असं काही झालं तर तो निश्चितपणे आपल्या पक्षप्रमुखांना सांगेल. हे अगदी साधारण लॉजिक आहे. ज्यांना असं म्हटलं जातं की 100 कोटीची ऑफर नाकारून त्यांनी शिवसेनेतच राहायचा निर्णय घेतला. एवढा जर माणूस एकनिष्ठ एका पक्षाशी एका नेत्याशी राहत असेल तर निश्चितपणे त्यांनी त्यांच्या कानावर त्या गोष्टी घातल्या असतील. मला वाटतं शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न झाले की नाही झाले हे शिवसेनेतून जास्ती सांगता येऊ शकतं. दुसरं मला एक माझं वैयक्तिक मत असं आहे की शिंदे सेनेच्या फुटीनंतर शिवसेना पक्षाचे नेते किंवा उद्धव ठाकरे यांची अशी भावना झाली असावी की आपण हतबल आहोत. त्यांची भले ते नेता म्हणून राजाला आंघोळ करतानाच रडावं लागतं असं असतं, त्याला बाहेर दाखवता येत नाही. भले ते नेता म्हणून ठाम भूमिका घेत असतील पण मला असं वाटतं ते आतल्या आत त्यांना अशी हतबलता वाटत असेल की आपण याच्या कशाच्याही पुढे टिकू शकणार नाही. शासकीय यंत्रणांचा वापर केला जाण्याचं बोललं जातं
पैशांचा आमिष दिल्याचं बोललं जातं, मतदारसंघात प्रचंड मोठा निधी दिल्याचं बोललं जातं किंवा अगदी त्या व्यक्तीला राजकारणातून संपवून टाकण्याच्याही धमक्या दिल्याचं बोललं जातं. इतकी सगळी सर्व हत्यारं समोरचा जर वापरत असेल तर आपण त्याच्या विरुद्ध काय करणार? म्हणून ते त्या व्यक्तीशी फक्त भावनिक आव्हान करणे याच्या पलीकडे त्यांच्याकडून फार काही होत असेल असं मला वाटत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. पण बरं. सर खरं तर आपण पाहिलं तर नाशिक हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचाही पट्टा म्हणून ओळखला जातो आणि सध्याचे चित्र पाहता कांदा उत्पादकांमध्ये केंद्र सरकार विरुद्ध एक मोठी नाराजीची लाट आहे आणि वाजेती सत्ताधारी गटात न जाण्याचा हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या आणि एकूणच ग्रामीण मतदारांच्या भावनांचा कुठे आदर केला असं म्हणावं लागेल. कांद्याचा प्रश्न हा सनातन आहे. म्हणजे आता ज्या अर्थाने सनातन हा शब्द वापरला जातो असं नाही, तो शाश्वत आहे. योग्य शब्द वापरायचा तर. आणि तो कधी सुटेल असं मला वाटत नाही. इतकी वर्ष मी नाशिकमध्ये पत्रकारिता करतो आहे. पण तेच गणित, तेच समीकरण, तेच प्रश्न, तेच सगळं तसंच होतं. मला वाटतं फार काय कोणी याच्यामध्ये येऊन जादूची कांडी फिरवल्यासारखा काही बदल करेल असं मला वाटत नाही. तसं असतं तर इतक्या वर्षांपासून कांद्यामुळे इलेक्शन फिरलं, कांद्यामुळे राज्याच्या सत्ता गेल्या, हे झालं, ते झालं. असं असताना एक त्याच्यावरती काहीतरी शाश्वत उपाय शोधला गेला असता. नाराजी निश्चितच आहे. फक्त कांदा उत्पादकच नाही, एकंदरीतच शेतकरी आहे किंवा अन्य काही घटक असतील, त्या सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजी आहे. आणि त्यांना सांभाळायचं म्हणून आपण पक्षप्रवेश केला नाही किंवा पक्षप्रवेश जरी समजा त्यांनी केला असता तरी त्यांना फार काही आपण मिळवून देऊ शकतो असं काही त्या राजाभाऊंना वाटलं नसावं की आपण सत्ताधारी पक्षात गेलो तर यांना न्याय मिळवून देऊ शकू. कारण इतके दिग्गज नेते आजपर्यंत महाराष्ट्रात होऊन गेले, त्यांना शेतकऱ्यांना किंवा कांदा उत्पादकांना न्याय मिळवून नाही देत आला आजपर्यंत. त्याच्यामुळे तो मुद्दा मला फारसा त्याच्यामध्ये लागू वाटत नाही. मला एवढंच वाटतं की आगामी जे काही समीकरणं असतात की आता आपण गेलो नाही तर पुढच्या वेळेस आपल्याला कदाचित खासदारकीचं तिकीट मिळणार आहे आणि तिकीट मिळालं तर आपली खासदारकी टिकणार नाही. सत्ताधारी पक्षात गेलो तर खासदारकी टिकण्याची सत्ता खूप जास्ती आहे असं जर समीकरण आपण गृहीत धरलं तर मला वाटतं राजाभाऊ वाजेंना 2029 मध्ये खासदारकीची अभिलाषच नाहीये. त्याच्यामुळे त्यांना तोही मुद्दा लागू होत नाही. जसं मागच्या लोकसभा इलेक्शन मध्ये शिवसेनेत असलेले आता खासदार जे आहेत राजाभाऊ वाजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत. त्या शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून गेलेले हेमंत गोडसे ज्यांनी विक्रम केला की नाशिकमध्ये एक माणूस दुसऱ्यांदा खासदार होत नाही, ते दुसऱ्यांदा खासदार झाले होते. त्यांना नाशिककरांनी दुसऱ्यांदा निवडून दिलं होतं. तरी त्यांना पुढच्या तिसऱ्या खासदारकीची शाश्वती वाटत नसावी म्हणून ते सत्ताधारी शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये गेले, मात्र ते पडले. त्याच्यामुळे हाही मुद्दा गैरलागू होतो की आज राजाभाऊ वाजे तिकडे गेले तर ते उद्या उभे राहिले तर निवडूनच येतील याची काय शाश्वती आहे. हेमंत गोडसे आता पाडलं ना आणि राजाभाऊ वाजेंनीच पाडलेलं आहे. 2 लाख मतांनी त्यांचा पराभव केला. दोनदा खासदार असलेले, शिंदे सेनेमध्ये सत्ताधारी पक्षात गेलेले, खासदारकी टिकवण्यासाठी ते हेमंत गोडसे आज घरी आहेत, खासदार नाही. त्यांच्या जागेवर राजाभाऊ आहेत. मग त्यांनी तरी राजाभाऊंना असंही वाटलं असेल ना त्यांचं तरी जाऊन कुठे काय भलं झालंय. आपण आहोत त्या पक्षात राहू, आपलं हे राहील, तत्व आपलं जपलं जाईल, आपली मूल्य जपले जातील. आपल्या वडिलांनी आपल्याला जी शिकवण दिली, आपल्या कुटुंबाचा जो राजकीय वारसा आहे त्याचा लौकिक राखला जाईल. आणि ठीक आहे, झालो खासदार तर झालो, नाही झालो तर नाही झालो. इतकी सरळ त्यांची भूमिका आहे. सर खरं तर तुम्ही या सगळ्यांचा सगळे उल्लेख केला की पुढे जाऊन खासदार होण्याची त्यांना अपेक्षा पण नाहीये किंवा ते त्यांना हावच नाही आणि हे सगळं कुठेतरी मागे 2 दिवसांपूर्वी आपण म्हणूया की प्रकाश वाजे राजाभाऊ वाजेचे वडील यांच्या बोलण्यातूनही दिसून आलं. कारण की त्यांनी सांगितलं की मी मुलाला म्हणजे राजाभाऊंना बोललो की आपल्याला त्यांनी खासदारकी दिली आहे, एवढं मोठं पद दिलं आहे, खूप काही जे पाहिजे नाही दिलंय पक्षाने आणि कशाला आपण हे सगळं करायचं, आपण नाही करायला पाहिजे. यातच कळतं की त्यांना कुठल्याही पदांची किंवा कुठल्याही मोठ्या मोठ्या ऑफर्सची वगैरे गरज नाही किंवा हाव नाहीये. या सगळ्यामध्ये प्रकाश वाजेची भूमिका किती महत्वाची ठरली आहे राजाभाऊ वाजे न फुटण्यामागे. राजेभाऊ वाजे खासदार झाले, त्याच्या पूर्वी आमदारही झाले. हो आज त्यांचं वय जवळपास 60च्या आसपास असेल. 65 सालचा साधारणपणे मला वाटतं त्यांचा जन्म आहे. माणूस वयाने मोठा झाला तरी तो त्याच्या माता पित्यांपुढे लहानच असतो नेहमी. आणि अनेक जण ते आयुष्यभर ते तत्व पाळतात. मला वाटतं राजाभाऊ वाजे हे अतिशय सालस आणि आज्ञाधारक मुलगा म्हणून आहेत. आणि प्रकाश भाऊ वाजे यांच्यावरती जे त्यांचे संस्कार आहेत, त्यांच्या आई वडिलांचे संस्कार आहेत, त्यांच्या एकंदरीत कुटुंबाचे संस्कार आहेत आणि स्वतः प्रकाश भाऊ वाजेंचं जे काही व्यक्तिमत्व आहे
तर ते हे सगळं त्याला साजेशी ती भूमिका आहे. हे मूल्य मला वाटतं राजाभाऊंचं जेवढं कौतुक होतंय त्याला निव्वळ कारणीभूत त्यांचे वडील आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेला विचार असेल किंवा संस्कार असेल हेच आहे. प्रकाश भाऊ वाजेंची भूमिका अतिशय ठाम आणि स्पष्ट आहे. एक संवाद त्यांच्या तोंडावरून असा आला की जेव्हा ठाण्याहून काही लोकांनी राजाभाऊ वाजेंना स्वतः आधी ऑफर दिली की तुम्हाला हे देऊ ते देऊ अमुक देऊ तमुक देऊ, तेव्हा राजाभाऊ वाजेंनी त्यांना असं सांगितलं की मी माझ्या वडिलांना विचारून सांगतो. एकदा आमदार झालेला माणूस, आता विद्यमान खासदार असलेला माणूस, वयाने साठी गाठलेला माणूस एखादा राजकीय निर्णय घेण्यासाठी जेव्हा असं म्हणतो की मी माझ्या वडिलांना विचारून सांगतो, त्याच्यावरूनच त्यांचे संस्कार दिसतात, त्याच्यावरूनच त्यांची मूल्य दिसतात. आणि जेव्हा राजाभाऊ वाजेंनी त्यांच्या वडिलांना प्रकाश भाऊंना हे सांगायला गेले पहिल्यांदा रिपोर्टिंग जेव्हा त्यांनी केलं की मला असे असे लोक अप्रोच झाले आणि त्यांनी अशी अशी ऑफर दिली, तेव्हा राजाभाऊ वाजेंनी त्यांना असं नाही विचारलं की काय करू मी जाऊ का, असं विचारलं नाही. आपल्याला जायचं नाही ना, असं त्यांनी विचारलं. आणि मग प्रकाश भाऊ म्हटले की अजिबात आपल्याला जायचं नाही. त्यांच्या प्रश्नासच ते अनुसूचित होतं भूमिका. आपल्याला जायचं आहे का, जाऊ का, असं जर त्यांनी विचारलं असतं तर हो किंवा नाही असं त्याच्यात होतं. त्यांनी असं विचारलं आपल्याला जायचं नाही ना. त्यांनी फक्त खात्री करून घेतली मूल्यांची किंवा त्यांच्या तत्वांची. त्यांच्या वडिलांची फक्त त्यांनी अनुमती घेतली किंवा त्याच्या वडिलांची फक्त त्यांनी काय म्हणतात त्याला ऑथराईज करून घेतलं. ते त्यांची भूमिका त्यांच्या बोलण्यातच स्पष्ट होती. त्याच्यामुळे निश्चितपणे प्रकाश भाऊ वाजेंचं कौतुक आहे. त्यांनी सांगितलं असतं तू निर्णय घे बाबा, तू मोठा आहेस, तू 60 वर्षाचा आहे, तू खासदार आहेस, तू निर्णय तुझा घेऊ शकतो. पण त्यांनी त्यांच्या मूल्यांना जागत राजाभाऊंनाही त्यांनी सांगितलं नाही नाही आपल्याला अजिबात अशी भूमिका घ्यायची नाही. सध्या राजकारणाचा जो स्तर आहे किंवा राजकारणाचं जे एकंदरीत गणित आहे त्याला मला असं वाटतं की राजकीय विश्लेषकांना पदोपदी तोंड घशी पाडणारं जे सध्याचं राजकारण आहे, अशा राजकारणामध्ये राजाभाऊ वाजेंच्या भूमिकेचं असं विश्लेषण करणं ही मला वाटतं इतकी परिस्थिती अस्थिर आहे किंवा इतकी कचकडाची सगळी परिस्थिती आहे की धास्ती वाटावी की असं तर बोलावं का, कारण आज हे आहे उद्या ते तसं राहील का याची अजिबात शाश्वती नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं म्हणजे नाशिकमध्ये ठिकठिकाणी नाशिक शहरात असेल किंवा नाशिक मतदारसंघामध्ये असेल ठिकठिकाणी पोस्टर्स लागलेले आहेत की राजाभाऊ आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे, आम्ही अतिशय योग्य माणूस निवडून दिलाय. जेव्हा ते विमान रेल्वेने परत आले नाशिकला दिल्लीहून परवा, तर प्रचंड गर्दी तिथे रेल्वे स्टेशनवर होती. तुम्ही सोशल मीडियावर त्याच्या क्लिप बघा. अगदी पोलीस अधिकारी सुद्धा त्यांच्यावर घाईघाईमध्ये सेल्फी घ्यायला धडपडतायत असं एक साधारण दृश्य तिथे दिसतं. आणि राजाभाऊ वाजे उतरले, घरी गेले आणि सरळ वडिलांच्या पाया पडले आणि त्यांची गाळाभेट घेतली. याच्यामधूनच सगळं सार आपल्याला असं काढायला पाहिजे की हे सगळं जे संस्कार आहे किंवा राजाभाऊंचा हा जो निर्णय आहे किंवा त्यांची ही जी भूमिका आहे ही त्यांच्या निव्वळ त्यांच्या वडिलांमुळेच आहे, प्रकाश भाऊ वाजेंमुळेच आहे. आणि हा दोष खरं तर राजाभाऊ किंवा वाजे कुटुंबीय या कोणाचाही नाहीये. पण मला असं वाटतं नाशिककरांनी सध्या जे म्हटलंय की राजाभाऊ आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे, त्याच्यात कंसात कुठेतरी अशी शंकेची पाल चुकचुकावी असं राजकारण सध्याच्या स्थितीवर नेऊन ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे असं वाटतं वाजेंच्या भूमिकेमुळे नाही, वाजेंबद्दल शंका आहे म्हणून नाही, सध्याच्या राजकारणाबद्दलची जी अशाश्वती आहे त्याच्यामुळे असं वाटतं की राजाभाऊ आम्हाला तुमचा अभिमान आहे. आणि त्याच्यामध्ये कंसात असं लिहावं तुर्तास तरी, कारण राजकारणाचं सध्याच्या काही विश्लेषण आज केलेलं उद्या खरंच ठरेल असे काही खात्री देता येत नाही. सर जाता जाता माझे 2 प्रश्न आहेत, पण त्याआधी तुम्हाला खरंच वाटतं असं की जे चित्र आज आहे ते उद्या नसेल किंवा उद्या ते असे पळपू शकतात, म्हणजे राजाभाऊ जाऊ शकतात, त्यांना जायला भाग पाडलं जाईल का? हो, तेच सांगतो मी. भाग कधी पाडलं जाऊ शकतं? एखाद्या माणसाला पदाची हाव असेल, एखाद्या माणसाला राजकीय वारसा त्याचा प्रस्थापित करायचा असेल, त्याचा मुलगा आहे आणि त्याला पुढची 50-40 वर्ष राजकारणात टिकायचंय, त्याला टिकवायचं असेल, एखाद्या माणसाला प्रचंड मान सन्मानाचं क्रेज असेल किंवा त्याला वेड असेल त्याचं, एखाद्या व्यक्तीला संपत्ती कमवायची प्रचंड मोठी हे असेल, लालसा असेल, या सगळ्या बाबतीमध्ये राजाभाऊ वाजेंच्या बद्दल जर बोलायचं तर या सगळ्यांवरती नकारात्मक खुणा आहेत, चुकी म्हणजे क्रॉस मार्क्स आहेत सगळ्यावर. आणखी एक सध्याच्या राजकारणामध्ये जे लोकांना फोडलं जातं किंवा लोकांना
हे केलं जातं. त्याच्यामध्ये त्यांनी जे काय केलेलं आहे, कर्म असेल त्यांचं किंवा त्यांनी जे काय काम केलंय किंवा कारभार जो त्यांनी करून ठेवलेला आहे, त्या कारभाराच्या चौकशीची, त्याच्या कारभारामधून त्यांना अडकवण्याची, त्यांनी जमा केलेल्या संपत्तीला वैध किंवा अवैध ठरवण्याची, याची जी काही एक धास्ती घातली जाते, म्हणजे थोडक्यात सांगायचं, सरळ सांगायचं तर ईडीची जी काही धास्ती घातली जाते. तुमचे प्रचंड मोठे उद्योग आहेत आणि तुम्हाला ते सिद्ध करता येत नाही की ती आम्ही योग्य मार्गाने कमवलेली संपत्ती, अशी जी ती शक्यता असते, तर तो एक शेवटचा हत्कट आहे. म्हणजे साम दाम दंड भेद, तर दंड हा जो प्रकार आहे त्याच्यामधला, तर तोही त्यांच्या बाबतीत मला फारसा काही पॉसिबिलिटी त्याची वाटत नाही, त्याची काही शक्यता वाटत नाही. कारण त्यांचे तसे काही फार मोठे असे काही गैरव्यवहार आहेत किंवा त्यांच्या फार मोठ्या आर्थिक सगळं साम्राज्य पसरलेलं आहे, असं काही नाही. त्याच्यामुळे त्यांना ती मात्र कदाचित लागू होणार नाही. राजाभाऊजींच्या बाबतीत एकच फक्त ती शक्यता आहे की त्यांना दबाव टाकून, त्यांना कशात तरी अडकवून, त्यांना कारागृहाची किंवा जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवून त्यांना त्यांची भूमिका ही बदलण्यास भाग पाडली जाऊ शकतं. पण तशा शक्यता राजाभाऊंच्या बाबतीत फारच कमी, किंबहुना अगदीच नसल्यासारख्याच आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जर ती भूमिका घेतली पक्षात ठाम राहण्याची, तर मला असं वाटतं ते त्याच्यावर टिकतील. आणि त्यांनी जेव्हा शिवसेनेत अधिकृत प्रवेश घेतला आणि उद्धव ठाकरेंनी जेव्हा त्यांना शिवबंधन बांधलं, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा जो प्रघात आहे की शिवसेनेत आल्यावरती शिवबंधन बांधतात, तर उद्धव ठाकरेंनी म्हटलं की किती दिवस ठेवायचंय राजाभाऊ. तर राजाभाऊ वाजे त्यांना असं म्हटले होते तिथे की साहेब, तुम्ही असेपर्यंत आणि मी असेपर्यंत हे शिवबंधन मी काढणार नाही. आता त्यांनी त्याची परत ग्वाही पण दिली आताच्या या भूमिकेनंतर, म्हणजे या फुटीमध्ये ते सहभागी झाले नाही. तेव्हाही ती आठवण निघाली होती आणि त्यांनी ती आठवण स्वतः हे केली की तेव्हा असं सांगितलं होतं की साहेब, तुम्ही असेपर्यंत आणि मी असेपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. आता इतकं सगळं माणूस ऑन कॅमेरा एवढं सगळं घडून गेल्यावरती जर बोलत असेल आणि त्याच्यानंतरही जर त्याला भूमिका बदलायला भाग पाडलं जात असेल, तर मग काहीतरी म्हणजे अफरीत किंवा काहीतरी जगावेगळं घडावं लागेल. सर काही शेवटचा प्रश्न आहे माझा. एकतर राजाभाऊ वाजेंच्या ठाम राहण्यामुळे आगामी काळात नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला किती बळ मिळेल? आणि त्यातच दुसरा एक आणखी प्रश्न म्हणजे राजाभाऊ वाजे यांचं नॉट फॉर सेल हे उदाहरण महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या जे काही खोक्यांचं राजकारण आहे त्याला उत्तर देण्यासाठी किती प्रभावी ठरतंय किंवा ठरेल? राजकारणी किती निर्डावलेले असले ना, तरी त्यांच्या आत कुठेतरी एक माणूस जागा असतो, विवेक बुद्धी जागी असते, त्यांनी काही निर्णय घेतले तरी. आणि आता जे काही सगळं चाललेलं आहे किंवा जे फुटीच्या उंबरठ्यावर आहे, त्यांच्याबद्दल होणारी लोकभावना, व्यक्त होणारी लोकभावना आणि राजाभाऊ वाजेंबद्दल होणारी लोकभावना, ही जर ते लोक पाहत असतील किंवा ज्यांच्या मनामध्ये असे विचार असतील, ज्यांची सद्सद्विवेक बुद्धी थोडीफार तरी शाबूत असेल, तर मला वाटतं त्याचा निश्चितपणे परिणाम त्याच्यावरती होऊ शकतो राजाभाऊ वाजेंच्या या भूमिकेचा. आणि याच्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे ना, तर त्याची उमेद कुठेतरी संपून जायची जी काही शक्यता निर्माण होते, ती कुठेतरी कमी होते. त्याची उमेद कुठेतरी जिवंत राहते. भले राजाभाऊ वाजे नाशिकचे असतील, पण सगळ्या राज्यातले शिवसैनिक असतील, त्यांच्यापर्यंत त्यांची भूमिका पोहोचली असेल आणि प्रामाणिकपणे किंवा पक्षाशी प्रामाणिक राहून काम करण्याची ज्यांना इच्छा आहे, अशा लोकांना निश्चितपणे राजाभाऊंची भूमिका ही बळ देणारी आहे. आणि कुठेतरी सध्याच्या राजकारणामध्ये जे काही मोरॅलिटी नेस्तनाबूत होत चालली, तर तिचा कुठेतरी एक अंकुर या निमित्ताने निश्चितपणे जिवंत राहील असं मला वाटतं आणि तो बहरावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. सर खरं तर ज्या पद्धतीनं तुम्ही नाशिकच्या स्थानिक राजकारणात ज्या काही पद्धतीनं काय म्हणू शकतो तडजोड करण्याची ही काही प्रयत्न होते किंवा राजभाऊ वाजेंना पूर्ण भाग पाडलं जात होतं जे की शिवसेना सोडण्यासाठी ठाकरे सेना सोडण्यासाठी आणि तशा पद्धतीनं राजभाऊ वाजेंनी या सगळ्याला काय म्हणू शकतो धुडकाव लावल्या या सगळ्या ऑफर्स आणि यामध्ये सगळ्यात जास्त तुम्ही पण म्हणालात की राजाभाऊ वाजेंपेक्षा जास्त कौतुक किंवा याचे सगळं श्रेय राजाभाऊ वाजेंनी एकनिष्ठ राहण्यामागचं संपूर्ण श्रेय हे प्रकाश वाजे जे त्यांचे वडील आहेत त्यांना जातं आणि या सगळ्यानंतर तुम्ही असाही उल्लेख केला की ह्या सगळ्या गोष्टी राजाभाऊ वाजेंना लागू होत नाही पुढच्या खुर्चीच्या आम्ही खुर्चीचं जे काही लालच असेल सत्तेचं लालच असेल आम्ही काय म्हणू शकते आशा असते एखाद्या पदाची तसं काही राजाभाऊ वाजेंच्या बाबतीत लागू होत नाही परंतु त्यांची संपत्ती पाहता किंवा त्यांचा आतापर्यंत जो
पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय आहे, त्यातून उभारलेली त्यांची जी काही संपत्ती आहे, त्या सगळ्याला धरून जर सत्ताधाऱ्यांनी कुठे ईडी वगैरे या गोष्टी लागू करून जर त्यांच्यावर चौकशी किंवा त्याच्यावर ट्रॅक लावला, तर मात्र त्यांना भाग पाडलं जाऊ शकतं पक्ष सोडण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी येत्या काही काळात कशा पाहायला मिळतात, कशा फिरतात हे सगळे फसे पलटणार का? राजभाऊ वाजेंची भूमिका बदलणार का? आणि त्यांना बदलायला भाग पाडणार का सत्ताधारी लोक? हे सगळं पाहावं लागणार आहे. पण सध्या तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी आणि सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी खूप खूप धन्यवाद.